नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं ममताज किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत कोकणी स्टाईल कोंबडी वडे। परफेक्ट आणि टम्म फुगलेले वडे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कोकणी पद्धतीचे हे कोंबडी वडे चिकन रस्स्यासोबत अप्रतिम लागतात। झणझणीत चिकन रस्स्याची रेसिपी सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळेल। त्यासाठीची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, नक्की जाऊन बघा। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर पिठासाठी आपल्याला लागणार आहे 3 चमचे चणा डाळ, 3 चमचे उडीद डाळ, 2 चमचे धने आणि 2 चमचे मेथी दाणे। या सर्व गोष्टी मी 1 किलो तांदळामध्ये घालून घेते। इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून सुकवून घेतलेत आणि मगच यामध्ये वापरलेत। तर हे आपल्याला दळून घ्यायचंय आणि आपलं वड्यांसाठी लागणारं पीठ तयार आहे। आता इथे आपल्याला लागणार आहे 2 वाटी गव्हाचं पीठ आणि दळलेलं 1 किलो प्रमाणाचं वड्यांसाठीचं पीठ। आता यामध्ये घालायचे 2 चमचे मीठ आणि 1 चमचा हळद। त्यानंतर आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मळून घ्यायचंय। आपलं हे कोंबडी वड्यांसाठीचं पीठ आता तयार आहे। आता हे साधारण तासभर असंच रेस्ट करत ठेवून द्यायचंय। आता आपण वडे थापून घेऊ, तर त्यासाठी मी इथे तेलाचीच पिशवी वापरली आहे। कुठलीही प्लास्टिकची पिशवी घ्यायची आणि त्यावर व्यवस्थित तेल चोळून घ्यायचं आणि वडे थापायला सुरुवात करायची। हाताला सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचंय। हे बघा, या अशा पद्धतीने वडे थापून घ्यायचे। अगदी परफेक्ट असा गोलाकार येईपर्यंत वडे थापायचे। कढईमध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये वडे तळायला सुरुवात करायची। वडे तेलात सोडले की थोड्या वेळाने लगेचच वड्यांना जाळीच्या मदतीने हळूवार दाबून घ्यायचे, जेणेकरून आपले वडे मस्त असे फुगतात। दोन्ही बाजूने वडे व्यवस्थित तळून घ्यायचे। या अशा पद्धतीने सगळे वडे छान असे तळून घ्या। तुम्ही इथे बघू शकता आपले वडे किती मस्त असे फुगले आहेत। तर आपले कोंबडी वडे आता तयार आहेत। मस्त गरमागरम सर्व करा आणि चिकनच्या रस्स्यासोबत याचा आस्वाद घ्या। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। भेटूया पुन्हा अजून अशाच खास रेसिपींसोबत। धन्यवाद।